काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक मुंबईमध्ये दाखल झालेत। पनवेलमधील 39 पर्यटक घरी परतले आहेत। कुटुंबियांना भेटताच पर्यटकांना अश्रू अनावर झालेत। जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सामना पनवेल येथील पर्यटकांना देखील करायला लागला। पनवेल येथील निसर्ग टुरिस्टच्या माध्यमातून 39 नागरिक काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते। हे सर्व पर्यटक पनवेलमध्ये सुखरूप परतले आहेत। आपल्या कुटुंबियांना भेटताना त्यांना अश्रू अनावर झाले होते। तर घडलेला प्रकार अत्यंत भयंकर होता, असं कुणासोबत घडू नये असं त्यांनी म्हटलंय। या पर्यटकांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। आपल्या सोबत तिथलं स्वतः ते पर्यटक आहेत। ज्या पद्धतीने हल्ला झाला तुम्ही स्वतः तिथं होता, अनुभव म्हणजे खूप विचित्र होतं। आपण दृश्य सुद्धा बघितलेले आहेत, काय वाटतं? नाही सांगू शकत, कसं सांगायचं म्हणजे अक्षर काटा आहे अंगावर सांगता नव्हता। कारण आम्ही आतमध्ये एंट्री केली, फक्त मी एवढंच वाक्य फिल्मी वाटेल थोडं एकच वाक्य बोललो, फोटो फक्त काढताना की पैसा वसूल झाला, आपण ज्या ट्रिपसाठी टाकला पैसा वसूल झालाय। आणि नेक्स्ट सेकंडला तिथे लगेच फायरिंग झालं, एक फायर झालं। आम्ही जरा दचकलो की काय झालं, तर आम्हाला वाटलं काहीतरी असेल वेगळं, पण लगेच इमिजिएट सेकंड झालं, म्हटलं काहीतरी गडबड आहे। मग त्याच्यानंतर मग पोरगी समोर दिसली, पोरगी आणि बायको दोघंही होते। आम्ही तिथे मग एक कंटिन्यू फायरिंग चालू, जसं आम्ही पळालो, जसे जीव मोठे घेऊन पळालो। मागणं बघितलं, मागे वळून बघितलं जस्ट, तर अशी 200-300 माणसं लगेच घाबरून सगळीच पळाली, कारण सगळ्यांना जीव महत्वाचा होता। म्हटलं यांच्यासमोर आपण राहणार कसे, मग पळा, जसं दिसेल तसं ज्या रस्त्याला मिळेल त्या रस्त्याला पळालो। दगड चिखल काय बघितलं ना, नदी बघितली नाही, सगळ्यात पाय तुडवत निघालो आम्ही। पोरीला ते खेचून, कारण घोडा आमचा पलीकडे होता, त्यामुळे घोड्यावाला भेटणार कुठे, जीव महत्वाचा आहे, निघा म्हणून निघालो। येता येता पोरीला चक्कर आली, पण तिथल्या लोकल लोकांनी तिला खांद्यावर घेऊन त्यांनी सांगितलं तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही तिला खाली नेऊ, तुम्हाला सुखरूप नेऊ, वेळ आली तर आम्ही आमच्या घरी ठेवू, पण तुम्हाला काही होऊन देणार नाही। काश्मीर कसं असतं जे मूव्हीज मधनं दाखवलं होतं तेच आम्ही अनुभवत होतो। जेव्हा हल्ला झाला तेव्हा स्पॉटवर किती तुम्ही होता, तर गोळ्यांचा आवाज ऐकला किंवा माणसांचा आवाज कसा? नाही, गोळ्यांचाच आवाज आम्ही ऐकला त्या क्षणाला, माणसाचा कुठला आवाज ऐकला नाही, कारण बऱ्यापैकी अंतर होतं आमच्यापासून। पण एक साधारणतः 200-250 फुटावर एक माणूस पडताना आम्ही बघितलेला, मी आणि माझ्या बायकोनी। पण त्यानंतर आम्ही मागे वळून बघितलंही नाही, आम्ही जिथे वाट मिळेल तिथे धावत सुटलेलो होतो। सुरक्षा होती की सुरक्षित नाही, सुरक्षा त्या क्षणाला तिथे एकही नव्हती। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील सह, मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी हवी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।